शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातरडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही बघितलं आपल्या गाडीमध्ये आलो आहे. मी आज खूप दिवसांनी बसायला आलो आहे आणि आज आणली आहे समीक्षाने गाडी वडाळ्याला पासिंगसाठी. तिचं मीटरचं जे पासिंग होतं ते झालं सकाळी विक्रोळीला, आणि आता गाडीच्या पासिंगसाठी ती आली आहे इकडे वडाळ्याला. तर तिच्यासोबत मी पण आलो. गाडी तर छान चालवते, थोडे येतात नाही असं नाही, प्रॉब्लेम येतात मध्ये मध्ये. तिचं ते क्लचचं वगैरे थोडंसं गाडी फ्री व्हायला वेळ लागतो. आता आपल्याला गाडीतलं काय माहीत नाही, त्यामुळे आपण काय फक्त पाठी बसायचीच भूमिका घेतो. तर आज आलो आहे, आता बघू. आता पासिंगसाठी चालले. आता गर्दी भरपूर आहेत. बापरे बाप, जवळजवळ किती रिक्षा लागल्यात, मोजू शकत नाही एवढ्या रिक्षा लागल्यात बाहेर. आणि आपण झालो लेट. आता काय माहिती कधी पासिंग होतं तिचं. आता जसं त्यांचं झालं लंच टाईम. लंच टायमाच्या अगोदर झालं असतं तर चांगलं झालं असतं, पण आता ठीक आहे. आलो आहे, हळूहळू आलो आहे, मस्त आलो आहे, छान आलो आहे. आणि इथे मस्त गाडीमध्ये बसायची हाईटच वेगळी असते, मस्त. आता पहिल्यासारखं बाईकवर नाही, पाठी बॅलन्स हे होतं आहे. बाईक मस्त व्हिडिओ काढू शकतो, सगळं काढू शकतो, तिला डिस्टर्ब न करता. आपलं पाठीमागे व्हिडिओचं वगैरे काम चालू असतं. तर छान आलं, मस्त. आपल्याला ब्लॉगिंगला पण जरा छान बोलता येईल, मस्त येईल. तर चला, आता ती गेले जरा झेरॉक्स वगैरे काढायला. तर चला, एरवी त्यांनी कुठे येतात. मी खूप दिवसांनी आलो. मी लक्ष्मीपूजनच्या दिवसानंतर आज बसलो गाडीत. तर चला बघू. आज नंबर भेटणार नाही वाटतं. नंबर 2 दिवसांनी येतो असं म्हणतात ते. त्याच्यानंतर मग आपण ते पेंट करून घ्यायचं. त्यानंतर मग ते नंबर प्लेट येणार शोरूममध्ये. कारण बराच झंझट असतात. म्हणजे म्हणतात ना, जावे त्याच्या गावा, तेव्हा सगळं कळतं ते गाव कसं आहे, काय आहे. लांबून बघून आपल्याला कळत नाही. तसं आता या उद्योगात ती उतरली आहे, तर तिला आता खास खळगे यातले कळतीलच. आपल्याला कळूनसुद्धा काय फायदा नाही, कारण आपल्याला काही गाडी येत नाही आणि आपल्याला काही गाडी चालवायची अजून तरी इच्छा नाही आहे. बघू पुढे मागे कधी. तर तू कसं तरी गाडी पासिंगला आली. बघू आता कसं काय होतं, कितवा नंबर येतो आहे, कधी येतो आहे, सगळं आता बघूया. बघा, इथे टेस्ट ड्राईव्ह वगैरे हे सगळं घेतात. गाड्यांची पासिंग वगैरे, आणि इथे ड्रायव्हिंग, नवीन ड्रायव्हरचं लायसन वगैरे बनवताना टेस्ट वगैरे सगळं इथे घेतात. ऑफिसर असतात. आज आपल्या गाडीला बघा, हे रेडियम बसवलं. रेडियम त्याचेच आपले जवळजवळ किती 1100 रुपये घेतलेत. त्यानंतर ते चेसिस घासून घेतात. हे बघा, ते हे सगळं लावतात. हॉर्न ओके, नॉट ओके प्लीज, हॉर्न नको, हे सगळं आतमध्ये लिहायचं. धूम्रपान निषेध वगैरे, त्याचे पैसे. त्यानंतर हे आपलं ओनली 3 पास. मीटरचं आजचं झालं. मीटरचं पण पासिंग झालं, आपल्या गाडीची पण पासिंग झाली. चला, टेन्शन नाही आता. सगळं रेडियम दोन्ही साईडला लावलं. चला, समीक्षाने इकडे चहा आणलाय, चहाची पार्टी होते. चला, चहा पिऊया गरमागरम. समीक्षा, कसं वाटतंय? झाले बाबा, गाडीची पासिंग झाली तुझ्या. आता नंबर येईल तेव्हा बघू. हां नाही रे, बाप्पांचं बघा, बाप्पांच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने. आता इकडे बसून चहा पित आहेत मॅडम. आता आम्ही वडाळा RT वरनं निघालोय मंडळी. आपल्या गाडीची पासिंग झाली. आता नंबर SMS द्वारा येतो.
मॅसेजवर येईल. त्याच्यानंतर मग आपण ते प्रिंट काढून म्हणजे गाडीवर प्रिंट काढून घ्यायची आणि नंतर मग त्याचा नंबर प्लेट येते. ते येईल काय दिवसाने. आता चालू द्या रिक्षा असतं. ज्याच्या कागदपत्रासाठी आपण RTOला यायचो, आज ती गाडी घेऊनच आपण चाललोय. चांगला ड्रायव्हर तोच जो मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवेल. समीक्षाला आता 2 व्हीलरवरनं कसं साईडनं ती गाडी काढता येते आणि आता 3 व्हीलर 4 व्हीलर ह्या काढू शकत नाही. आणि घाटकोरला तर बघा किती ट्रॅफिक आहे. चला आता झोपूया. मग अशी बघितलं तुम्ही, आपण आलो होतो RTOवरनं आणि RTOवरनं येताना मंडळी आलो होतो आरामशीर, गाडीतनं झालो. पण ते हवेने ना डोकं दुखायला लागलं. मग तो आलो, पण ऑफिसचं काम पण केलं जरा. तनूने आमच्या तनू गटूने गोंधळ पण घालून ठेवला होता. मस्ती, बाकी काय, लहान मुलं मस्ती करतात. त्यानंतर तो गोंधळ होता तर कामाला उशीर झाला बराचसा. आणि झालं ऑफिसचं काम झालं. आता आज उशीर झाला आणि आता झोपतो. उद्यापासून मुलांच्या शाळा चालू आहेत. तर चला तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.